अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. दया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरील पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणी, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणू युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. सदा पंढरीनाथ पादाब्ज भृंगम, निवृत्तीश्वरानुग्रहात प्राप्त तत्वं. महेंद्रायणी तीर भूमौ वसंतं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. रणे कृष्ण बीभत्सु संवादभूतो, गृगीतार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै. कृतिर्निर्मितायेन च प्राकृतोक्त्या, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला आणि सर्व देवतांना संतांना वंदन करून आज आपण आपलं प्रवचन किंवा आपली सेवा सुरू करूया. काल 38-39 श्री विष्णू सहस्रनामातले श्लोक झाले होते. आता ते एकदा म्हणा आणि मग पुढचा श्लोक घेते मी. म्हणा. मगाशी म्हणत होत्या ना राजश्रीताई, कोण म्हणत होत्या? पटकन म्हणा. नाही 38-39 फक्त दोनच म्हणा, कारण आपल्याला मग वेळ उरत नाही. 38-39 अग्रणीर ग्रामीण श्रीमंत आवर्तन निवृत्तात. बरं ठीक आहे, तो घ्या. आवर्तन निवृत्तात्मा संवृत्त संप्रमर्दनः. अहं संवर्धकूपन्ये गणिते लोकधरणीधरः. सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वभूत विभू. सत्कर्ता सत्कृती साधू जन्नुर्नारायणो नरः. छान. आता आज आपण पुढचे घेणार आहोत. माझ्या मागून म्हणा सगळ्यांनी. 40वा श्लोक. असंख्येयो प्रमेयात्मा, विशिष्ट विशिष्ट शिष्टकृत शुचिः.
सिद्धार्थ सिद्ध संकल्प संकल्पस सिद्धिदस सिद्धी साधन आता बघा त्याच्यामध्ये पहिले जे संधियुक्त समास आहे तिथे 2 शब्द आहेत, असंख्येय आणि अप्रमेयात्मा. असंख्येय म्हणजे ज्याची गणना करता येत नाही, मोजमाप करता येत नाही. मोजण्यासाठी ज्याचं ज्ञान हे उपयोगी पडत नाही. आपण व्यवहारातली बघा, फुलं मोजायची असतील, फळं मोजायची असतील, घरातल्या ज्या वस्तू असतील, माझ्याकडं साड्या किती आहेत, माझ्याकडं ड्रेस किती आहेत, ते आपण मोजमाप करू शकतो. पण या भगवंतानी जी निर्मिती केलेली आहे याचं मोजमापच करता येणार नाही. म्हणून ज्याचं ज्ञान करून घेण्यासाठी अशी संख्या उपयोगाची नाही आहे. म्हणून असंख्येय. आणि पुढं म्हणलेलं आहे अप्रमेयात्मा. अप्रमेय, प्रमा म्हणजे ज्ञान किंवा प्रमाण, म्हणजे नाही, कुठल्याही प्रमाणाने साधनाने जो समजू शकत नाही. मोबाईलवर समजू शकणार नाही, टी व्हीवर समजू शकणार नाही, कुठलंही हल्ली इतकी साधनं निघालेली आहेत त्याच्या आधारे भगवंताला शोधू सापडू म्हणलं तर तो दिसणार नाही. आता आत्ताच त्या ताईंनी उदाहरण सांगितलं ते मला सहज आठवलं की जरी समोर प्रत्यक्ष भगवंत येऊन उभा राहिला तरी तोच भगवंत आहे हे आपल्याला समजत नाही. राम प्रत्यक्ष त्या शिष्याला त्या जो कोण साधक होता त्याच्यासमोर येऊन उभा राहिला तरी तो म्हणतो नाही, मला गुरूंनी सांगितलं की हाच देव आहे, हाच भगवंत आहे, तरच मी खरं मानेन. म्हणजे गुरु हा त्या ठिकाणी महत्त्वाचा सांगितलेला आहे. पण इतर कुठल्याही प्रमाणांनी हा काही दिसत नाही. जेव्हा समर्थांना बोलवलं, समर्थ आले, तेव्हा म्हणतात अरे हा साक्षात रामच तुझ्यासमोर उभा आहे. कारण आपल्याला तो ओळखता येत नाही, कुठल्याही प्रमाणाने ओळखता येत नाही किंवा समजू शकत नाही. पुन्हा विशिष्ट. विशिष्ट म्हणजे वेगळं आहे, सगळ्यांपेक्षा तो वेगळा आहे. आपण एखादी व्यक्ती जर ओळखायची असेल तर आपण सांगतो की बघा ती अमुक अमुक आहे ना, त्याच्यासारखीच माझी बहीण आहे किंवा तिच्यासारखीच माझी बहीण आहे, तशीच माझी मैत्रीण आहे, असं काहीतरी आपण खूण सांगतो. तसं भगवंताची अशी कुठलीही विशिष्ट खूण नाही, तो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. आता शिष्टकृत. शिष्टकृत हा शब्द जरा वेगळ्या अर्थानं वापरला आहे. आपण शिष्ट म्हणजे गर्विष्ठ अशा अर्थी म्हणतो, पण इथे शिष्ट म्हणजे शासन आणि कृत म्हणजे करणारा. आज सकाळी महाराजांनी सांगितलं की रोज आपण ऐकतोय की आपण जे जे काही कर्तव्य करतो, जे काही कर्म करतो, कर्तव्य शब्द चांगला आहे, जे जे कर्म करतो त्या कर्मामध्ये जर थोडीशी त्रुटी राहिली, आपल्या हातून काही अहम राहिला, मीपणा राहिला किंवा त्यात चूक राहिली, गर्व राहिला, तरीसुद्धा त्याचं शासन आपल्याला होतं. किंवा आपण अगदी मनापासून सगळं केलं आहे, त्याच्यामध्ये काहीही उणीव नाही, तर त्याचंही फळ देणारा तो म्हणून त्याचा शिष्टकृत हा शब्द वापरलेला आहे की योग्य ते शासन करणारा. किंवा चूक झाली तर त्याला फळ बरोबर मिळतं. आपण म्हणतो मी इतकं सगळं छान केलं आणि का बरं माझ्या पायात आत्ता काटा रुतला. आता तो काटा रुतण्याचं काही कारण आहे का? किंवा अगदी एवढीशी सडी. परवा तर मी एकदा फुलं आणायला गेले, पायात काही न घालता, आणि अगदी नाजूक सडी ज्याला म्हणतात की काही तिला जास्त नाही, पण तिचासुद्धा सल दिवसभर राहिला. बरं ती हातालाही लागत नव्हती, डोळ्यालाही दिसत नव्हती. त्याच्यात काहीतरी आपली चूक झालेली असते, नकळत आपल्या हातून मनामध्ये काही विचार आला असेल किंवा दुसरं करायचं होतं ते काम करावं लागलं, असं काही असेल तर देव हा एवढ्या एवढ्या छोट्या गोष्टीचं सुद्धा शासन करतो, याचा मला तरी चांगला प्रत्यय आलेला आहे. आता शुची म्हणजे पवित्र असणारा, अत्यंत पवित्र आहे. त्याच्या ठिकाणी अपवित्र किंवा वाईट याचा कणभरही अंश नाही आहे. म्हणजे निरंजन त्याला म्हणतात. अंजन म्हणजे एखादी गोष्ट, अंजन याचा अर्थ आपण काजळ असा घेतो ना, निरंजन म्हणजे कुठलाही गालबोट नाही, त्याच्या ठिकाणी अपवित्र असं कणभरही नाही आहे, म्हणजे तो केवळ पवित्र आहे. आता सिद्धार्थ, अर्थ म्हणजे इच्छा, ज्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत.
आता आपल्याला अगदी कोणी विचारलं, अगदी शेवटच्या क्षणी विचारलं की आता तुझी काही इच्छा आहे का? लोक म्हणतात ना, शेवटची इच्छा विचारून घ्या बाबा, पुन्हा तो अपूर्ण राहिली तर त्यालाही पुनर्जन्म, आणि जी इच्छा राहिली असेल त्याही व्यक्तीला काही. तर एखादा अगदी आई जी असते किंवा एखादे वडील असतात, तर ते म्हणतात मला काही नाही, मला फक्त माझ्या मुलाला भेटायचं आहे, शेवटचा क्षण इच्छा तेवढीच आहे. आता समर्थांच्या सुद्धा मातेची इच्छा तीच होती बघा, की हा इतके दिवस गेलाय नारायण आणि परत आलेला नाही. तिच्या अक्षरशः रडून रडून डोळे जातात, म्हणजे अंध होते ती. पण ज्या वेळेला हा नारायण परत येतो, त्याला एक कीर्तन सांगत असताना, ऐकत असताना एक बाबा थोडेसे ओळखतात की हा आपला लहानपणीचा नारायण दिसतोय. एवढा छान कीर्तनकार, मोठा धिप्पाड झालेला असतो. आता तो लहान वयात अगदी छोटीशी कद असते, नाजूक असतो, आणि मोठा झालेला. तर कीर्तन झाल्यावर ते विचारतात की तू जामचा अमुक अमुक नारायण आहेस का रे? तर तो म्हणतो हो. तुम्ही कसं ओळखलं? नाही म्हणे, मी त्याच गावचा आहे आणि इथं कीर्तन ऐकायला आलो होतो, पण तुझी आई म्हणे रडून रडून तिचे डोळे गेलेले आहेत रे, तुझी वाट बघते ती. आणि म्हणून जेव्हा तो परत जातो, आईला भेटायला जातो, त्या आवाजावरून जय जय रघुवीर समर्थ, तेव्हा ती ओळखते हा माझ्या नारायणाचा आवाज आहे. त्या सुनबाईला सांगते की, म्हणजे दुसऱ्या भावाची बायको असते, की जा त्याला बोलवून आण. पण ती काही त्याला ओळखत नसते, या म्हणते आत. आणि आत येऊन बसल्यानंतर त्याला वाईट वाटतं की आपल्यामुळं आईचे डोळे अगदी, म्हणजे ती अंध झालेली आहे. तर म्हणतो आई काही काळजी करू नको, मी तुला तुझी दृष्टी आणून देतो. ते फक्त डोळ्यावरून हात फिरवला तर त्यांची दृष्टी येते. म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण. पण अशी प्रत्येकाची, म्हणजे त्याची समर्थांची जरी आई होती तरी तिची इच्छा होती की आपला मुलगा परत आपल्याला भेटावा, असा न सांगता गेलेला आहे, मंडपातून निघून गेलेला आहे. पण या परमात्म्याला कुठलीच इच्छा नाही आहे, कुठलीच इच्छा नाही. त्यानं जे सगळं केलं, सगळं लिहिलं, म्हणजे खेळात जसं करावं तसं सहज केलेलं आहे. सृष्टी निर्मिती असेल आणि ज्या दुष्टांचं शासन असेल ते तो सहज लीलया करत असतो, आणि त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या असतात. पुढं तसंच म्हणलं, सिद्ध संकल्प हा. आता त्यानं जे जे काही संकल्प केले असतील, समजा त्याच्या मनात आलं ना की एक आपण सृष्टी निर्माण करू, की लगेच त्याला वेळ लागत नाही. आपल्याला मात्र संकल्प केलेल्या पूर्तीसाठी 10 वर्ष 20 वर्ष वाट बघावी लागते, मग आपला तो संकल्प पूर्ण होतो. पण याचे सगळे संकल्प पूर्ण झालेले आहेत. आता त्याला कुठला संकल्प करावा लागत नाही, म्हणून तो सिद्ध संकल्प आहे. नंतर सिद्धी द, हा एक छान शब्द आहे की सिद्धी द, द म्हणजे देणारा. जसं जलद, जल म्हणजे पाणी, द म्हणजे देणारा, तसा सिद्धी द म्हणजे हा सिद्धी, सगळ्या कर्मांची जी फळं आहेत किंवा सिद्धी आहे ती देत असतो. आत्ता जे म्हणलं तसंच, की अगदी छोटंसं कर्म केलं, तहानलेला पाणी दिलं, किंवा एखादी बाहेर चिमणी, आता हल्ली चिमण्या येत नाहीत, पण पूर्वी असं भांड्यात पाणी भरून ठेवलं तर त्या येऊन बिचाऱ्या ते कावळे चिमण्या पाणी प्यायचे. तर कोणीतरी सांगतं की हे सुद्धा पुण्यकर्म आहे, छोटंसंच कर्म आहे. तर ही जी छोटी छोटी कर्म सुद्धा आपल्याला सिद्धी मिळवून देत असतात. कारण भगवंत तेवढ्यासाठीच आहे की तुम्ही काहीही करा, तुमचं फळ तुम्हाला मिळणार. म्हणजे कर्माची सिद्धी देणारा किंवा कर्माचं फळ देणार. पुढं सिद्धी साधन म्हणलेलं आहे. आता हाच येऊन उभा राहतो, कुणाच्या तरी रूपात येऊन उभा राहतो साधन म्हणून. तर सिद्धीचं साधनही तोच आहे, सिद्धी देणारही तोच आहे आणि साधनही तोच आहे. म्हणजे सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी साधनरूपी येतो. आपल्याला एखादी परीक्षा आपली पाहिजे असेल तर तो कुणाच्या तरी रूपात येईल. मग आपण समजा एखाद्या वृद्धाच्या रूपात आलेला आहे, त्याचा बोट धरून फक्त रोड ओलांडून दिला तरी सुद्धा तो साधनरूपाने तिथं आलेला आहे, ते एक फळ आपल्याला मिळून जातं. मला आत्ता पुन्हा तुम्ही म्हणाल पण असे एकदम प्रसंग आठवतात की आम्ही इथे संगमनेरमध्ये आहेत नंदाताई, भंडारी मंगल कार्यालयामध्ये कथा असायच्या. आणि ती कथा झाल्यानंतर हे एक आजीबाई होत्या आणि त्या वाती विकायला यायच्या तिथे. म्हणजे वाती स्वतः बनवायच्या आणि 5-5 रुपयाला ते विकायच्या. तर कथा संपल्यानंतर त्यांना रोड ओलांडून पलीकडे जायचं होतं आणि त्या अशा इकडं बघत होत्या. तर म्हणलं काय एवढं काय, चला म्हणलं आजी मी तुम्हाला तिकडे हाताला धरून होते. किती मोठं काम केलंस गं बाई, मला किती वेळ मी वाट बघत होते, मला पलीकडे जाता येईल की नाही. आता हे अगदी छोटंसं काम आहे, छोटंसं आहे.
आपण सिग्नलवर वगैरे पण पाहतो की म्हाताऱ्या लोकांना, मगाशी सकाळी बोलणं झालं आमच्यासमोर राहतात, एक 85 का 89 वर्षाचे आहेत म्हणे, पण त्यांना ते म्हणे रोड ओलांडून त्या विजयनगरीमध्ये जाता येत नाही, पण असं काही कोणी पटकन दिसत आहेत म्हातारे तर त्यांना ओलांडून नेतील असंही फारसं राहिलेलं नाही. म्हणून तुम्हाला सिद्धीचं, एखादी सिद्धी मिळवायची असेल, सिद्धी म्हणजे मोठी सिद्धी असे नाही, आपली जे संकल्प असतील, आपली जी काही पूर्तता करायची असेल त्याचं साधनसुद्धा भगवंत बनून येत असतो, पण आपल्याला ते कळत नाही की आपल्याला हा मदतीला आलेला आहे. अर्थात आपण काय अगदी भगवंत होऊ शकत नाही, पण तो कुणाच्या तरी रूपात मदत करत असतो, एवढं मात्र आहे. खूप छान असे सगळे श्लोक, म्हणजे सगळ्याच शब्दांमधून केवढे मोठे अर्थ भरलेले आहेत. आणि आता तुम्हाला आनंद होईल की आपण हे जे विष्णू सहस्रनाम म्हणतो त्या प्रत्येक शब्दाला खूप अर्थ आहे, आणि तो आपण समजून घेऊन म्हटला की डोळ्यासमोर त्या सगळ्या घटना किंवा असे काही प्रसंग तर त्याच्या आयुष्यातले, भगवंताच्या आयुष्यातले काही मोठे असतील ते आपल्या लक्षात येतात. कारण खूप नावंही त्याच्या कर्मावरून किंवा कर्तव्यावरून पण आलेली आहेत. समजलं असेल. पुन्हा एकदा म्हणा, असंख्येय प्रमेयात्मा विशिष्ट शिष्टकृत शुचिः सिद्धार्थ सिद्ध संकल्पस सिद्धार्थ सिद्ध संकल्पस सिद्धिदस सिद्धी साधनः सिद्धिदस सिद्धी साधनः. हां, छान. आता पुढचा बघूया. वृषाही वृषभो विष्णुर, सगळे वचे आहेत बरं का याच्यात नावं. वृषाही वृषभो विष्णुर वृषपर्वा वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च मानश्च. नाही, च नाही, नुसता डबल च नाही आहे, शलाच आहे. मानश्च विविक्त श्रुतिसागरः. हां, बरोबर, छान म्हणले. आता फक्त नेहमी निश्चय जसा असतो, निश्चित हा शब्द खूप लोकांना म्हणता येत नाही, तो शलाच जो असतो ना तो छान म्हणायचा. निश्चित तरी म्हणतात, निश्चित तरी म्हणतात, तसाच हा वर्धमानश्च, तेवढा लक्षात ठेवा. आता वृषाही, मगाशी मी तुम्हाला म्हटलं की वेगवेगळ्या कारणावरून त्याची नावं पडलेली असतात. तर म्हणजे दिवस, इथे वृषाही म्हणजे ज्याच्या ठिकाणी धर्म हा दिवसाप्रमाणे असतो, किंवा वृषाह नावाचा एक 12 दिवसांचा यज्ञ असतो, आणि तो यज्ञ ज्याच्या ठिकाणी होतो किंवा ज्याच्या ठिकाणी आहे. आता हे नाव कसं पडले आपल्याला त्या सुमिताताईंच्या ह्याच्यातनं समजून घेऊया आपण. माझ्याकडे आहे ते पुस्तक, पण आणायचं त्यांच्याकडं आहे, त्यामुळं त्या ते सांगतात. तर ही जे वेगवेगळ्या प्रकारचे जे यज्ञ आहेत, तर ते यज्ञ हे त्याच्या ठिकाणी आहे, हा यज्ञ जो आहे हा, म्हणून त्याला वृषाही. अहचा अर्थ दिवस, आणि वृष म्हणजे 12 असंही मला वाटत नाही, पण वृषाह नावाचाच यज्ञ आहे आणि तो त्याच्या ठिकाणी असतो, म्हणून त्याला वृष. दुसरं दिलं आहे वृषभ. आता बघा, वृष धातूचा अर्थ आहे वर्षाव करणे, आणि वृषभ म्हणजे काय करतो, तर वृषभ खरं आपल्याला बैलाचं नाव आहे, पण भक्तांच्या कामनांचा भक्तांवर कामनांचा वर्षाव करणारा, म्हणून वृषभ असं एक अर्थ आहे. किंवा सगळ्यात सामर्थ्य संपन्न, म्हणजे आपल्याला बैल हा शब्द जो आपण वाईट अर्थी घेतो तशा अर्थी नाही आहे. वृषभ म्हणजे बैल हा अत्यंत सामर्थ्य संपन्न असतो. म्हणून तुम्हाला माहिती असेल की रामाच्या वंशातला जो पहिला राजा असतो ककुद, आपलं हे दुसरा असतो राजा, पण तो काय करतो, तर त्या वृषभाच्या, ककुद म्हणजे त्याचं जे वशिंड असतं, बैलाचं जे वशिंड असतं त्याच्यावर बसून त्यांनी लढाई जिंकलेली असते, युद्ध जिंकलेलं असतं, आणि म्हणून त्याला ककुत्स्थ
असं म्हणायचे. आणि त्याच्यावरून त्या वंशाचं नाव काकुत्स्थ पडलं. म्हणजे जे कोणी बैलाच्या वशिंडावर बसून हे आपलं हे करतात, युद्ध करतात आणि यशस्वी होतात, असा तो वंश झालेला आहे. तसं हे वृषभ हे प्रतिकात्मक रूप आहे. वृषभ हे प्रतीकाचं रूप आहे, प्रतिकात्मक आहे, म्हणजे अत्यंत सामर्थ्य संपन्न, म्हणून त्याचं नाव वृषभ हे पडलेलं आहे. आवाज येतोय? आवाज येतोय? वासंती कोण आहे त्यांचा चालू आहे. हो का? नाही, माझा आवाज येतोय ना? पण येतोय हा, ते पुन्हा त्याच्याबरोबर पण आवाज देतो. नाही, मध्ये एक फोन आला होता पण मी तो कट केलाय. पुन्हा असंच होतंय की त्यावेळेला नेमके फोन येत आहेत. आता येतोय का? नाही तर मला मी परत लावत होते. हा, मग ठीक आहे. म्हणजे ती स्क्रीन जातोय, जाऊ द्या. आता विष्णू हे तर नाव आपल्याला सगळ्यांना माहितीतलं आहे. पण विष्णूचा अर्थ काय? तर विश्व धातूचा अर्थ आहे प्रवेश करणं. आणि विष्णू म्हणजे सगळ्यांमध्ये प्रवेश केलेला, अर्थातच सर्वांना व्यापून राहिलेला, असा तो विष्णू आहे. आता वृषपर्वा, पुढचा आहे वृषपर्वा. वृषपर्वा म्हणजे काय? तर जो धर्माचा पायऱ्यारूपी मार्ग आहे. आता ह्या एकदम शब्दांचा आणि त्या अर्थांचं खूप वेगळेपण आहे. किंवा वृषपर्वाचा दुसरा एक अर्थ आहे धर्माकडे नेणारा सोपान. सोपान म्हणजे जसा जिना असतो. आपल्याला जर एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर आपण जिन्यांनी जातो किंवा एक विशिष्ट मार्ग असतो आल्या तसं. तर तसा हा वृषपर्वा हे नाव पायऱ्यांच्या मार्गांनी आपल्याला नेणारा किंवा पायऱ्यांचा मार्ग. आणि ते पायऱ्या कुठल्या आहेत? तर धर्माच्या पायऱ्या आहेत. धर्मांच्या पायऱ्यारूपी मार्ग असणारा हा वृषपर्वा आहे. आता पुढं वृषोदर दिलंय बघा. वृष हा शब्द 3 ठिकाणी आलेला आहे. वृषभमध्ये आला, वृषपर्वामध्ये आला आणि वृषोदरमध्ये आला. आता वृषोदर म्हणजे ज्याच्या उदरात धर्म राहतो, म्हणजे वृषचा अर्थ धर्म असा घ्यावा. तर जो धर्म ज्याच्या उदरात राहतो असा उदर म्हणजे पोट माहिती आहे आपल्याला. तर त्याच्या पोटातच धर्म आहे. म्हणजेच आपण म्हणतो म्हणजे आतच ते सगळं, आतूनच असतं सगळं. प्रेमाने बोलणं, हे करणं, हे सगळं म्हणजे आतून असतं एखाद्या व्यक्तीच्या. तसं तो हा जो धर्म आहे तो त्याच्या पोटातच आहे, म्हणजे बाहेर दाखवायची गरजच नाही, म्हणून त्याला वृषोदर म्हणणे. आणि पुढचा आहे वर्धन. वर्धन नाव पण छान वाटतं बघा. आता वृद्धवर्ध हा धातू आहे म्हणजे वाढवणे. तर तो काय करतो? वाढवतो. पण काय वाढवतो? आपले सद्गुण वाढवतो, म्हणून सद्गुणांना वाढवणारा तो वर्धन. आणि पुढं आहे वर्धमान. सद्गुण गुणांना वाढवतो. वर्धनचा अर्थ काय? आपले गुण वाढवतो. त्याची जर सेवा केली, त्याची जर भक्ती केली, त्याचं जर चिंतन केलं, मनन केलं, तर आपोआप आपल्या ठिकाणी गुण वाढतात. आपले दोष असतील ते कमी होतात. म्हणून त्याचं नाव वर्धन आहे. म्हणजे कुणाचं ठेवायचं नाव तर वर्धन ठेवू शकतो. आता वर्धमान म्हणजे काय? की सतत वाढणारा, सतत वाढतो. आता बघा, कोणतरी म्हणत होतं की पूर्वी संगमनेर एवढंच होतं, 30,000 वस्ती होती आम्ही आलो तेव्हा. आता ते लाखाच्या कितीची 1,30,000 झाले असते. मग हे आपल्या एका गावापुरतं आहे. तसं ह्या विश्वाची तर किती हे वाढ झाली असेल सांगा तुम्ही. म्हणजे तो सतत वाढवतोय आणि वाढतोय. त्याचा हा पसारा वाढणाराच आहे. त्यामुळं विश्वविस्ताराच्या रूपानं वाढणारा, म्हणून वर्धमान. पुढं आहे विविक्त. आता हा शब्द फार चांगला आहे, जो असा आपण तो घ्यायला पाहिजे. विविक्त म्हणजे अलिप्त, सगळ्याहून अलिप्त आहे. म्हणजे सगळ्यात असून सगळ्यापासून अलिप्त. आपण मात्र त्या संसारामध्ये इतके लिप्त होतो की हे सगळं मीच केलं, अहो इथं काही नव्हतं, याच्यापासून मी एवढं केलं, असं पुरुषही सांगतात आणि बायका पण सांगतात. पण हा मात्र एवढं करूनसुद्धा कधी त्यानं कुठं सांगितलं आहे की मी एवढं केलं, मी असं केलं, या देशाचा असा विकास केला, त्या देशाचा केला.
या लोकाचा असा केला, स्वर्गाचा असा केला, काही नाही. एवढं ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे आणि सतत वाढत आहे, तरीसुद्धा तो सर्वाहून अलिप्त आहे. विविक्त सेवी लघवाशी यत वाक काय मानस हा भगवद्गीतेत. म्हणून हे सगळे त्यांनी स्वतःचेच गुण तिथं सांगितलेले आहेत. श्रुती सागर, हा एक छान शब्द आहे बघा. श्रुती म्हणजे वेद. सागर काय असतो तर सगळ्या छोट्या छोट्या ओहोळापासून, झऱ्यापासून, नद्यांपासून सगळ्यांचं पाणी स्वतःमध्ये साठवून घेतो. म्हणून हा सुद्धा काय करतो, सगळे वेद जे आहेत ते त्याच्या ठिकाणी साठवले गेलेले आहेत. म्हणून तो जणू काही श्रुतीचा सागर आहे. आपल्याला कल्पना नाही वेदांचा केवढा पसारा आहे. एवढी मोठी राशीच्या राशी होती म्हणतात, किंवा हा सागर म्हटले, हा शब्द जास्त चांगला. त्याची आपल्याला कल्पना येत नाही सागराची खोली किती आहे, सागरात पाणी किती आहे. तसं वेदाचं ज्ञान हे इतकं अफाट आहे, इतकं अफाट आहे. लोक म्हणतात मी वेदज्ञ आहे, पण चारी वेद जाणणारा आणि सगळ्याचं सगळं ज्ञान असणारा, अगदी हाताच्या बोटावर मोजणारा म्हणजे तो स्वतःच आहे फक्त वेदसागर, श्रुतीसागर. तर असे सगळे छान त्याचे नाव आहेत. सुमिताताई, मगाच्यातलं एक सांगा आणि आत्ताच्यातलं एक सांगा. हा सांगू का? वृषाहीण. हो सांगा. वृषा त्याच्या सिद्धी म्हणजेच क्रिया, यज्ञादी प्रक्रिया, त्यात धर्म अशी संज्ञा देती दिग्वजन. वृष म्हणजे जे पुण्य, अहन शब्दार्थ प्रकाश जाण, द्वादशाहादी जे यज्ञ, तोच येथे अह. काही यज्ञ, अह म्हणजे काय ताई? अह म्हणजे दिवस. खूपदा गेलाय अहन शब्द बघा. अह म्हणजे दिवस. काही यज्ञ सप्ताह, काहीच लागती 12, काहीच सहस्र, 17 ते. बरोबर आहे. काही 7 दिवसाचे यज्ञ असतात, काही 12 दिवसांचे असतात, काही 1000 दिवसांचेही यज्ञ असतात. एक यज्ञ तर असा असतो की नित्य कायम चालू असतो बघा, त्याला अग्निहोत्र म्हणतात. म्हणजे जन्मापासून शेवटपर्यंत त्यांच्या घरामध्ये सतत अग्नी प्रज्वलित असतो. म्हणून अह म्हणजे दिवस. पुढे पहिल्यातलं घ्या एक. चाळीसाव्यातलं एक घ्या म्हटलं. शिष्टकृत. घ्या. शिष्टकृत घ्या. शिष्ट शब्द समान आहे, शिष्टकृत नाम शासन करी, ऐसे कथन करी तसे ते. छान. मला म्हणायचं होतं, एक त्यांचं नाव आहे ना संधाता, म्हणजे त्यांना काहीच लागत नाही ना, म्हणजे त्याचं वाईट किंवा हे लागत नाही ना. नाही, कारण ते त्यांनी सांगितलं ते फक्त कर्म आणि फळाचं हे संधान करतात म्हणून. मागच्या श्लोकात आलं होतं संधाता. मागच्या श्लोकात संधाता नाव आलं होतं बघा. हो, आलं होतं ना. ते म्हणजे असंच आहे ना, त्यांना स्वतःला काहीच लागत नाही. त्यांना नाही लागत, पण ते बाकीच्यांना जोडून देतात. एक्झॅक्टली, त्यांना जोडून देतात. म्हणजे त्यांना आपल्याला सगळं जोडून देतोय तो, पण स्वतः सगळ्यापासून अलिप्त आहे. ते आत्ता सांगितलं ते फार वैशिष्ट्य आहे त्याचं. हो, तेच मला आठवलं आता ह्या नावावरनं, म्हणून मी म्हटलं. नाही, सगळीच नावं अशी आहेत की खरं सांगायचं तर आपण आपल्या दृष्टिकोनातून किंवा आपल्या बुद्धीनुसार सगळे अर्थ लावतोय, पण त्याचं ते सगळं त्याच्या अनाकलनीच आहे. पण जी सगळी वेगवेगळी नावं आहेत ती सगळी त्याच्यासाठी आहेत, आपल्यासाठी ती काहीच उपयोगी नाही आहेत. म्हणजे तो सगळ्यापेक्षा वेगळा आहे. विविक्त सेवी लघवाशी जे म्हटलंय, आपल्याला प्रत्यक्षात तसं काही जमणार नाही. तसाच हा सगळ्या तुम्ही म्हणता तसं सगळ्या नावांच्या म्हणजे नावांमध्ये त्याचं सगळं मोठेपण भरलेलं आहे. थांबूया आपण आता. हे पुढचे आपले अमृत. ताई मला एकच विचारायचं तर, वृषाही त्याच्यामुळे ज्याच्यामुळे दिवस धर्मरूप होतो म्हणजे काय अर्थ होतो? वृषाही या शब्दाचा अर्थ आठवले महाराजांनी दिलाय, त्याच्यात दिलाय बघा. त्याच्यामुळे दिवस धर्मरूप होतो म्हणजे काय होतं? म्हणजे काय की धर्म हा दिवसाप्रमाणे, म्हणजे धर्म दिवस हा म्हणजे दिवस जो आहे शब्द किंवा दिवस जो आहे आपला काळ, तर तो प्रत्येक ठिकाणी म्हणजे दिवसाच्या सगळ्या काळात तो धर्माप्रमाणेच आहे. म्हणजे धर्मच आहे.
मूळ धर्मच आहे, धर्मरूपच त्याचा दिवस आहे. आपल्यामध्ये काय होतंय, 24 तासात 4 तास साधना केली पहाटे 5 पासून 9 पर्यंत, बरं. पुढं आपला दिवस त्या धर्मामध्ये अधर्माकडेच वळतोय जास्त करून. पण याचा दिवस हा सगळा दिवस धर्मरूप आहे. म्हणजे 24 तास 24 तास धर्माप्रमाणेच वागणं होतं. हा 24 तास पण म्हणजे अखंडच ना तो. हा पण दिवसा म्हणून त्या दिवसाचं एक मोजमाप घेतलं तरी तो अखंड धर्मरूप आहे पूर्ण दिवस. हा हे सगळं. आणखीन एक सांगायचं होतं ताई, ते परवा वर्धमान हा शब्द नाव आलंय बघा. हो हा, ते परवा मी इथे चिन्मय मिशनच्या यांनी विष्णू सहस्त्रनाम ऐकत होते. बर. त्याचा अर्थ दिला होता हा. स्वयं का विस्तार करणेवाला, आणि उदाहरण दिलं होतं वामन अवतार. हा बरोबर आहे, छान, अगदी बरोबर आहे. असं त्यांनी दिलं होतं उदाहरण, ते आता तुम्हाला सांगितलं. हा हा परफेक्ट, अगदी. हो की तो नंतर किती वाढत गेला, केवढा वाढत गेला. आम्ही उदाहरण ते दिलं होतं. हा छान दिलं, छान वामन दिलं. अवतार जसा वाढत हो हो जातो बरोबर तसं. आहे. आणि वामन अवतार आपल्या डोळ्यासमोर आहे. तसं आता मी जे म्हटलं ते आहेच ना, की आता साधं बघा, आपण एवढंसं बी लावतोय, आता त्या बी मध्ये तो परमात्मा आहेच, तर तो वाढत 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 केवढा वृक्ष होतोय नंतर. अशा छोट्या गोष्टीमध्येही वर्धमान आपण हा शब्द लावू शकतो. आणि पूर्ण संसारासाठी सुद्धा वर्धमानच आहे ना. किती वाढवणार आहे तो, त्याला काही मर्यादा आहे का, काहीच नाही आहे. आणि वामनाच्या उदाहरणात तर त्यांनी छानच पटवून दिलं की वामन हा एवढासा बटू रूपानं आधी आला आणि एवढा विस्तार झाला की पार स्वर्गापर्यंत, आकाशापर्यंत पोचला, आणि खाली पाताळापर्यंत, तरी तो वाढतच राहिला. म्हणून तो वर्धमान. छान दिलंय, सुंदर. नाही, ते स्वामीजींनी सांगितलं हा, तर नाही आता लक्षात आलं. नाही, खरंच ना, बरेच जण खूप शेअर करते. त्यांचं चिंता. आता ते खरं माझ्याकडं अजून हे एक पुस्तक आहे ना, ते पुन्हा राहून जाते माझं. म्हणजे ज्यांनी संस्कृत नाही, मराठी रूपांतरण सगळं केलेलं आहे ते. पण आता जास्त वेळ नसतो म्हणून आपण पुन्हा हे करत नाही आहे. तर त्याच्यातही त्यांनी असे काही शब्द चांगले दिलेले आहेत. तर आपला 40वा झाला आहे ना आज. 41 पण झाला. हां हो तेच ना, 41 41 झाला. 40 41 दोन हो झाले. ना. पण याच्यातले आकडे का बदलत आहेत बघा. आता उद्भव क्षोभणं दिलं आहे ह्यांचं सगळ्यांचे. हे आपला आकडा किती आलाय तुमच्या श्लोकातला सांगा बरं, म्हणजे त्यांच्या नावाचा. 28. हा 41 हा 28 आहे बघा. नाही 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 नाही, त्याचं नाव बघा. 275 280 अशी जी नावं दिलेली आहेत ना, तसा तो कितवा. वृषाही झालं आत्ता. आपला वृषाही वृषभ विष्णू झालाय ना. 256 आहे तुम्हाला तो हा आकडा हा माहिती सापडला मला, सापडला. तर आता मी काय सांगत होते, आता समजा वृषाईचं तुम्ही जे वाचलं ना, तसं ह्यांनी बघा कसं दिलंय. जपयज्ञासह सर्व यज्ञ ते भगवंत रूपात, पुण्यफलासह समाविष्ट जे असती साक्षात. वृष म्हणजे या धर्मासह जो पुण्यप्रद होई, धर्माचा प्रत्यक्ष प्रकाश त्या विष्णूस नाम वृषाही. बघा म्हणलं ना, धर्माचा प्रत्यक्ष प्रकाश आहे. यांनी सुंदर दिले, म्हणजे अशी गद्यरूप पद्यरचना आहे, पण खूप चांगली आहे त्यांची पण. आता श्रुतीसागरचं पण त्यांनी छान दिले बघा. ज्ञानलहरी उठती ज्यावरी, तो हा वेदसागर, आनंदाचे भांडारच अक्षय, प्रसन्न भक्तांवर. वेदो नारायण वाङ्मय मूर्ती, अपौरुषेय अजर. श्री विष्णूंना नाम पहा हे, शोभे श्रुतीसागर. छान आहे ना, सुंदर आहे. चला थांबायचं आहे. सांगितलं. खूप सुंदर, म्हणजे